नमस्कार. श्रीराम टाइम न्यूजमध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो. सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्या अंतर्गत तसेच माजी आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिर संपन्न. नो आकर्ष झोनची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी या मागणीसाठी धुळे व्यापारी महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला मूक मोर्चा. जोटवाडे ग्रामपंचायतीत झालेल्या विविध निकृष्ट कामांची व गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी. SSVPS महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व माजी आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन. महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर हरकतींचा अक्षरशः पाऊस. प्रभाग क्रमांक 4 मधून सर्वात जास्त हरकती. आणि आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल खानोलकर निवासी मुक वैद्य विद्यालय जुन्नर येथील विद्यार्थ्यांना अन्नदानासह गणवेशाचे वाटप. आता बातमीपत्र विस्ताराने. धुळे शहरातील SSVPS इंजिनिअरिंग कॉलेजच्या आवारात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्या अंतर्गत तसेच माजी आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महारक्तदान शिबिराचे माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्या अंतर्गत तसेच माजी आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरातील SSVPS इंजिनिअरिंग कॉलेजच्या आवारात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी वाढदिवसानिमित्त माजी आमदार कुणाल पाटील यांनी स्वामीनारायण मंदिरात जाऊन आरती व दर्शन घेतले. तसेच SSVPS महाविद्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. अभिष्ट चिंतन सोहळ्यात माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे आदींनी मार्गदर्शन केले. माजी आमदार कुणाल पाटील यांना उपस्थित मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या अभिष्ट चिंतन सोहळ्याला माजी शिक्षण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, माजी संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, खासदार शोभा बच्चाव, आमदार अनुप अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कलाने, भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर, भाजप महिला जिल्हाध्यक्षा धरती देवरे, भाजप प्रदेश प्रवक्ता संजय शर्मा, ज्येष्ठ नेते हिरामन गवळी, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सभापती संग्राम पाटील, डॉक्टर सुशील महाजन, युवा नेते रायबाग पाटील, माजी नगरसेवक शीतल नवले, डॉक्टर माधुरी बापना, माजी महापौर जयश्री आयरराव, साबीर शेठ, कैलास पाटील, डॉक्टर दिनेश बच्चाव, रमेश श्रीखंडे, माजी नगरसेवक नरेश चौधरी, भगवान गवळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव खैरनार, बाजीराव पाटील, गुलाबराव कोतेकर, गुलाबराव पाटील, योगेश पाटील, विशाल सैंदाने, खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, पंढरीनाथ पाटील, डॉक्टर दरबार सिंग गिरासे, गणेश गर्दे, भगवान गर्दे, विलास देवरे, ऋषीभूषण भिका पाटील, प्रफुल्ल सिसोदे, अरुण पाटील, आनंद पाटील आदी उपस्थित होते. त्यांनी धुळे जिल्ह्याला जो नेतृत्व दिला, पण धुळे सिटीमध्ये जे काही आज या वैभवता दिसते आहे ते दाजीसाहेबांच्या मुळे आहे. आणि कुणाला एकच गोष्ट सांगेल, आमचा लहान बंधू आहे, आता आमच्या बरोबर आलेले आहे. माझ्या बरोबर आले असतं तर काहीतरी वेगळं झालं असतं, पण ते उशिरा आले. पण जीवन मध्ये माणूस सामाजिक काम मध्ये आणि थेट लास्ट माणसाबद्दल काम करतो, तर ते जे पुण्य मिळतं जीवनामध्ये ते कधीही पुण्य दुसऱ्यामध्ये मिळत नाही. आणि पुण्य करायचं काम हे आता पुढच्या काळामध्ये बाबा करतील अशी मी भावना व्यक्त करतो, कारण त्याच्या आजचा जन्मदिवस आहे. माझी उमर तर लागून जाईल, पण माझ्या नंतरची सगळ्यांची जे नवीन जनरेशनचे लोक आहेत त्यांची उमर तुम्हाला लाभो आणि तालुक्याची आणि शहराची सेवा करण्याच्या भारतीय जनता पार्टीने जे तुम्हाला मोका दिला आहे त्याचा चांगला फायदा तुम्ही थेट माणसाला देणार अशी याच वेळी मी प्रभूचरणी प्रार्थना करून कुणाल बाबा तुमच्या जीवनामध्ये 100 वर्ष येऊ अशी भावना व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. धुळे शहरातील जुना आग्रा रोडवर नो आकर्ष झोनची प्रभावी अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी धुळे व्यापारी महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांना निवेदन देण्यात आले. धुळे शहरातील जुना आग्रा रोडवर नो आकर्ष झोनची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी या मागणीसाठी व्यापारी महासंघातर्फे
धुळे शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला। सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मूक मोर्चाला सुरुवात करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालेला मोर्चा आग्रा रोडने सरळ कराचीवाला खुंट महानगरपालिका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। तेथे व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की महानगरपालिकेच्या 24/4/2018च्या ठराव क्रमांक 110 नुसार शहरातील फेरीवाला क्षेत्र व ना फेरीवाला क्षेत्राबाबत निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयाची अंमलबजावणी निरंतर सुरू राहावी ही विनंती। रहदारीतील सुलभता व सुसूत्रता शहरातील शांतता व सलोखा अबाधित ठेवण्यात सहयोगी ठरते व याचाच विचार करून मनपाने वरील निर्णय घेतला आहे व पोलीस विभागाकडून याची व्यवस्थित अंमलबजावणी केली जात आहे, ती अखंडित सुरू राहावी ही विनंती। हॉकर्स बांधवांसाठी कायमस्वरूपी मार्केटच्या योजनेची पूर्तता होईपर्यंत महानगरपालिकेच्या विविध भागातील जागांवर पुनर्वसन करावे। तसेच मनपाच्या ठराव क्रमांक 110 नुसार त्वरित कारवाई व्हावी। रहदारीच्या रस्त्यांवर व्यवसाय न करण्याबाबत व करदात्यांच्या सुलभ व्यवसायाच्या शासनाच्या आदेश व नियमांचे काटेकोर पालन व्हावे। शहराचा वाढता विस्तार, वाढती संख्या व अरुंद रस्ते यामुळे रस्ता फक्त रहदारीसाठी वाहतुकीसाठीच उपयोगात आणला जावा। आपल्याद्वारे प्रशासनाच्या विविध विभागांच्या सहकार्याने शहराच्या वाहतूक व्यवस्थेला लावलेली शिस्त ही अबाधित ठेवावी अशी समस्त धुळेकरांतर्फे मागणी करण्यात आली आहे। या मूक मोर्चात व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग, सचिव राजेश गिंदोडिया, हर्ष रेलन, राजेंद्र पाचपुते, सुभाष कोटेचा, कैलास हजारे, चेतन मंडोरे, अनिल संचिती, गोपाल माने, संजय गुजराती, मयूर कंट्रे, रणसिंग अण्णा यांच्यासह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। व्यापारी महासंघातर्फे आज नो हॉकर झोनची प्रभावी अंमलबजावणी केली जावी आणि हॉकर्स बंधूंसाठी स्थायी स्वरूपामध्ये जागा निर्माण करावी आणि त्या ठिकाणी बाजारपेठ निर्माण करून त्यांचं पुनर्वसन व्हावं, या प्रमुख 2 मागण्यांसाठी आज धुळे व्यापारी महासंघातर्फे समस्त व्यापारी संघटनांना एकत्र घेऊन मूकमोर्चा काढण्यात आलेला आहे। प्रशासनाला आज आम्ही निवेदन देणार आहे की याबाबत आपण त्वरित निर्णय घ्यावा। शिंदखेडा तालुक्यातील जोदवाडे ग्रामपंचायतीत झालेल्या विविध निकृष्ट कामांची व गैरव्यवहारांची सखोल चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी जोदवाडे येथील ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। शिंदखेडा तालुक्यातील जोतवाडे येथील ग्रामपंचायतीत झालेल्या विविध निकृष्ट कामांची व गैरव्यवहाराची चौकशी करावी या मागणीसाठी जोतवाडे येथील ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की जोतवाडे या गावात खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। संबंधित पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांना विचारणा केली असता महिला सरपंच यांचे पती व ग्रामसेवक यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व धमक्या दिल्या, त्यामुळे गावातील विविध समस्या निवेदनाद्वारे देत आहोत। त्यात जिल्हा परिषद मराठी शाळा जोटवाडे आरो प्लांट 1.5 लाख रुपये बिल असून आरो निव्वळ 30,000 रुपयांचा आहे। गावातील अंगणवाडी येथे वॉल कंपाऊंडचे काम एकदा केले असून 3 वेळेस त्याचे बिल काढण्यात आले आहे। 15व्या वित्त आयोगाचे कामे अगदी निकृष्ट दर्जाचे आहे। जल जीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन 7 लाख रुपये खर्च झाले असून काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे। सॅनिटायझेशन याचे लाखो रुपयांचे बिल काढून काम मात्र काहीच झाले नाही। रोजगार हमी योजनेअंतर्गत 5 वर्षामध्ये प्रचंड घोटाळा झाला आहे। रोजगार हमी योजनेचे शेततळे मात्र कागदावर आहे। जलयुक्त शिवार यात एकही काम गावात झालेले नाही। गावात मुरुम टाकलेला आहे असे दाखवून परस्पर लाखो रुपयांचे बिले काढली आहेत। गावातील सरपंचांनी त्यांच्या परिवारातीलच सदस्यांना घरकुल योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळवून दिला आहे। 10 व्यक्तींना कमीत कमी लाभ मिळवून दिला आहे। मागील 8 वर्षापासून गाव हागणदारी मुक्त असून बऱ्याच घरांना अजून संडासची सोय नाही। न काम करता संडासाचे पैसे वापरून घेण्यात आले आहे। ई ग्राम स्वराज्यवर कमी कामाचे फोटो दाखवून जास्त बिल काढून घेतले आहे। वर्क आयडी वेगवेगळे आणि काम एकच दाखवून बिल पास करून घेण्यात आले आहे। रोजगार सेवक हा ग्रामपंचायत सदस्य आहे। एकच व्यक्ती हा 2 पदांचा लाभ घेत आहे। ऑफलाईन कामे 2001 पासून 2025 पर्यंतची कामे यांची माहिती ग्रामपंचायत कार्यालयाला उपलब्ध नाही। विचारणा केली असता माजी सरपंच यांनी एस्टिमेट देण्यास नकार दिला, तरी वरील सर्व बाबींची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी किरण सदाराव, मयूर सदाराव, अविनाश कोळी, नितीन येळवे, शिवाजी कोळी, विशाल ठाकरे, योगेश सदाराव, कुंदन चौरे, विजय मालचे, ऋतिक कोळी, अभय सदाराव आदी उपस्थित होते। पंचायत भ्रष्टाचार बाबत आम्ही सर्व ग्रामस्थ इथं शिवसाहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत। जोतवाडे ग्रामपंचायत अतिशय खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे। मागील 5 वर्षापासून बरेच असे काम आहेत जे काम झालेले नाही व त्यांचे परस्पर बिल मोठ्या प्रमाणात पास करण्यात आले आहे। जसे की पाणी पुरवठा असेल, फिल्टर प्लॅन असेल, घरकुल योजनेचे काही आरोग्य विभागाचे असतील,
शैक्षणिक असतील असे बरेच मोठ्या प्रमाणात घोटाळे यांनी केले आहेत व त्याचे यांनी ऑडिट रिपोर्ट आम्हाला देण्यास मनाई केली. आम्ही गेलो ग्रामपंचायतीला की आम्हाला जे तुम्ही कामं केले त्यांची काही ऑडिट रिपोर्ट द्या, एस्टिमेट द्या. यांनी आम्हाला ग्रामपंचायतीमध्ये धक्काबुक्की केली व आम्हाला सांगितलं तुमच्याने जसं होईल तसं करून द्या. म्हणून आम्ही सीओ साहेबांकडे आज निवेदन देण्यासाठी सर्व ग्रामस्थ आलेलो आहोत. शिंदखेडा येथील SSVPS महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व माजी आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिंदखेडा येथील SSVPS महाविद्यालयात श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे चेअरमन तथा माजी आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीस माजी आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन वृक्षाला पाणी टाकून करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी कुणाल पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत केक कापून वाढदिवस साजरा केला. उपस्थित मान्यवरांनीही माजी आमदार कुणाल पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सदर महाआरोग्य शिबिरात 2000हून अधिक रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली तसेच औषधी मोफत वाटप करण्यात आले. सदर महाआरोग्य शिबिराला शिंदखेडा शहर व तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर ST पाटील, स्थानिक कार्यकारिणी अध्यक्ष प्रफुल्ल कुमार सिसोदे, उपाध्यक्ष अशोक पाटील, संचालक प्राध्यापक सुरेश देसले, गुणवंत देवरे, भगवान गर्दे, जवाहर मेडिकल फाउंडेशन धुळेचे अधिष्ठाता डॉक्टर दिलीप पाटील, सचिव डॉक्टर ममता पाटील, सहसचिव संगीता पाटील, जनता विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मनोहर पाटील, SSVPS महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर NS पवार, उपप्राचार्य डॉक्टर SV बोरसे, डॉक्टर VS पवार, ST राऊळ, कार्यालयीन अध्यक्ष राहुल पाटील, डॉक्टर मुकेश कोळी, नंदकुमार शिंपी, अनिता शिंपी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य NS पवार तर डॉक्टर आशा कांबळे, प्राध्यापक स्वप्नील गांगोर्डे यांनी सूत्रसंचालन केले. महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी SSVPS महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, अधीक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले. एक आनंदाचा दिवस आहे आणि अभिमानाचा दिवस आहे. धुळे जिल्ह्यातील एक प्रगतशील नेतृत्व, शेतकरी कामगार युवकांचे प्रेरणास्थान आणि जनतेच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण केलेले आपले लोकप्रिय नेते आदरणीय बाबासाहेब कुणालजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही एक छोटासा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रम करण्याचा जो हेतू होता, आपण शैक्षणिक कार्य करत असताना सामाजिक बांधिलकी देखील जपावी हा त्याच्यामागचा सगळ्यात मोठा उद्देश होता. याचं औचित्य साधून आम्ही या आरोग्य शिबिराचं आयोजन इथं करण्यात आलेलं आहे. या आमचे जे शिवाजी विद्यापीठ संस्था व जवाहर विद्यापीठ संस्था तसेच जवाहर मेडिकल फाउंडेशन हे समाजाच्या बांधिलकी जपण्यामध्ये अग्रेसरच आहेत. याचाच एक भाग म्हणून आजचा हा उपक्रम आम्ही आयोजित करण्यात आलेला आहे. या उपक्रमानिमित्त आपल्या शिंदखेडा परिसरातील विविध जे गरजू आहेत, बऱ्याच काहीतरी कारणास्तव आर्थिक कारणामुळे असतील किंवा काहीतरी कारणामुळे वेळोवेळी त्यांचा दवाखान्यामध्ये जाता येत नाही, तर त्यानिमित्ताने हा जो एक उपक्रम आहे, हा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे. तर तो उपक्रम हा आमच्या आदरणीय बाबासाहेब कुणालजी पाटील यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून हा उपक्रम आपण इथं आयोजित करण्यात आलेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजाची सेवा करता यावी हा आमचा एक उदात्त हेतू आहे. आमच्या महाविद्यालयाचं शैक्षणिक जे कार्य आहे ते अगोदरच अधोरेखित केलेलं आहे. या महाविद्यालयाचा निकाल असेल, महाविद्यालयाची शिक्षणाची जी शिकवत असण्याची जी धडपड आहे, परिसरातील विद्यार्थ्यांचं जेवढं जास्तीत जास्त त्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचं काम आम्ही अग्रेसर करतच आहोत. परंतु त्याचबरोबर एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा देखील आज आमचा छोटासा उपक्रम आहे. या निमित्ताने मी सर्वप्रथम उद्या आदरणीय बाबासाहेबांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त बाबासाहेबांना संस्थेच्या वतीने, आमच्या शिंदखेडा स्थानिक कार्यकारिणीच्या संपूर्ण संचालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाच्या वतीने, आमचे विद्यार्थी, आमचे संपूर्ण प्राध्यापक, आमच्या संपूर्ण नॉन टीचिंगचा स्टाफ यांच्या वतीने आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि माझं आज आपल्या देशाचे आवडते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस आहे आणि मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाने पंधरवाडा साजरा करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण देशभरामध्ये हा पंधरवाडा अत्यंत उत्साहामध्ये साजरा होतोय. या ठिकाणी शिंदखेड्याला SSVPS महाविद्यालयामध्ये अत्यंत प्रभावी आणि सुंदर अशा रोगनिदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये शेकडो लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि याच्यामधून अनेक पेशंट्सला त्याच्यामध्ये उपचार मिळालेले आहेत आणि मेडिसिन सुद्धा त्या ठिकाणी त्यांना दिले गेलेले आहेत. जवाहर मेडिकल फाउंडेशनमध्ये याच्यामध्ये फार मोठा पुढाकार घेतला होता
आणि या चांगल्या सेवा कार्यानुसार नरेंद्र मोदी साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचा प्रयत्न या ठिकाणी चिंदखेडा महाविद्यालयाने केला आहे. त्यामुळे माझ्या महाविद्यालयाला आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या खूप खूप मनापासून त्यांना मी धन्यवाद देतो आणि सर्व चिंदखेडा तालुक्यातील जनतेला या पंधरवाड्याच्या निमित्ताने खूप मनापासून शुभेच्छा देतो. हा सेवा पंधरवाडा म्हणजे खऱ्या अर्थाने जनमानसाची सेवा ज्या माध्यमातून करता येईल त्या माध्यमातून करण्याचा हा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे. या प्रयत्नाला सुद्धा मी मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद देतो. धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर हरकतींचा अक्षरशः पाऊस पडला असून तब्बल 605 हरकती दाखल झाल्या आहेत. या हरकतींवर महापालिकेत सुनावणी सुरू आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधून सर्वात जास्त हरकती प्राप्त झाल्या आहेत. धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर हरकतींचा अक्षरशः पाऊस पडला असून तब्बल 605 हरकती दाखल झाल्या आहेत. या हरकतींवर मनपातर्फे सुनावणी सुरू असून शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधील हिंदू नागरिकांचा प्रभाग क्रमांक 5 मध्ये समावेश करण्यासाठी हरकती जास्त आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने तयारीला वेग देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिकेकडून प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्यानंतर या प्रभाग रचनेच्या संदर्भात हरकती मागवण्यात आल्या होत्या. धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेनंतर या हरकतींचा अक्षरशः पाऊस पडला असून तब्बल 605 हरकती दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे यातील सर्वाधिक हरकती या प्रभाग क्रमांक 4 मधून असून महापालिकेने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेमध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये हिंदू मतदारांचा समावेश करण्यात आला असून या ठिकाणी मुस्लिम मतदारांचा देखील समावेश असल्याने प्रभाग क्रमांक 4 मधील हिंदू मतदारांचा समावेश 5 मध्ये करण्यात यावा अशी मागणी या प्रभागातील नागरिकांनी केली आहे. दरम्यान हा समावेश न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही देखील प्रभागातील नागरिकांनी दिला आहे. प्रभाग 4 मधल्या लोकांना 5 नंबर मध्ये आणण्यासाठी 360 हरकती आज आम्ही प्रभागातल्या सर्व नागरिकांनी येऊन नोंदवलेल्या आहेत. त्या हरकतीवर आज सुनावणी आहे. आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला समजा, एक विशिष्ट प्रकारच्या धर्माच्या लोकांमध्ये 18,000 लोक ते आहेत आणि 3,000 हिंदू आहेत आणि आई कुलस्वामिनी आई एकविरा देवी माता खानदेशी कुलस्वामिनी आहे. आणि हा एवढ्याशा प्रभाग मध्ये हिंदू माणूस तिथं निवडून येईल का? चारी त्या समाजाचे लोक निवडून येतील आणि आई एकविरा देवी परिसरामध्ये या भागामध्ये बघणारा तिथं हिंदू माणूस कोणीतरी पाहिजे. म्हणून आमची सर्व लोकांची अशी इच्छा आहे की आमचा हा भाग जो आहे तो 5 नंबर मध्ये टाकण्यात यावा. की वर्षभर मधून 2 वेळेस आई कुलस्वामिनीची यात्रा असते. सरकारला आमची कळकळीची विनंती आहे, नाही तर आम्ही सर्व लोक भागातले बहिष्कार टाकणार आहे. आम्ही मतदानाला जाणार नाही असे सर्व लोकांचं ठरलेलं आहे. तुम्ही आमच्या हरकतीची दखल अत्यंत जरुरी आहे, तुम्हाला घ्यावाच लागल. कारण की याच्यात हे शक्य नाहीये. तुम्ही धुळे शहराचे कर्तव्यदक्ष आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त लोक जनशक्ती पार्टीतर्फे रावनाथ शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ धुळे संचलित राहुल खानोलकर निवासी मूकबधीर विद्यालय जुन्नर येथील विद्यार्थ्यांना अन्नदानासह गणवेश वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. धुळे शहराचे कर्तव्यदक्ष आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त लोक जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप साळवे तथा महिला जिल्हाध्यक्ष शोभा चव्हाण यांच्यातर्फे रावनाथ शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ धुळे संचलित राहुल खानोलकर निवासी मूकबधीर विद्यालय जुन्नर येथील विद्यार्थ्यांना अन्नदानासह गणवेश वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी माजी महापौर जयश्री अहिरराव, कमलाकर अहिरराव, दिलीप साळवे, शोभा चव्हाण, कुंदन खरात, विक्की परदेशी, महामंडलेश्वर, पार्वती नंदगिरी, रोहित चांदोळे, मधुकर चव्हाण, रवींद्र नगराळे, पंकज पाटील, दीपक वाघ, संदीप त्रिभुवन, गौतम वाघ, मुरली वाघ, बबलू शिंदे, सूरज साळवे, सिद्धार्थ साळवे, मीना साळवे, रंजना चव्हाण, मनीषा नगराळे, नूतन मोरे, रुपाली साळवे आदी उपस्थित होते. धुळे विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय व कुशल धर्मयोद्धा आमदार साहेब श्री अनुप भैया अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त लोकजनशक्ती पार्टी रामविलासचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीपाप्पा साळवे तसेच महिला आघाडीच्या नेता शोभाताई चव्हाण यांच्या मार्फत धुळे तालुक्यातील जुन्नेर गावातील राहुल खानोलकर निवासी मूकबधीर विद्यालय येथे विद्यार्थ्यांना एक पिटी साहित्याचे वाटप व मिष्टान व भोजनाचे वाटप केलेले आहे. माननीय आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरामध्ये अनेक चांगले उपक्रम राबवण्यात येत आहेत.
त्याच अनुषंगाने आम्ही लोक जनशक्ती पार्टीच्या मार्फत देखील अनुप भैयाचा वाढदिवस एका अनोख्या पद्धतीने साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्याचा मानस ठेवण्यात आला। त्याच अनुषंगाने जुन्नर गावातील मूकबधीर शाळेमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच मिष्टान व भोजपाचे वाटप लोक जनशक्ती पार्टीच्या मार्फत केलेलं आहे। यापुढील देखील लोक जनशक्ती पार्टीमार्फत अनेक चांगले उपक्रम राबवण्यात येतील। आम्ही अनुप भैया अग्रवाल यांना या निमित्त त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। जय भीम, जय भारत। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्या अंतर्गत तसेच माजी आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिर संपन्न। नो हॉकर्स झोनची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी या मागणीसाठी धुळे व्यापारी महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला मूक मोर्चा। जोतवाडे ग्रामपंचायतीत झालेल्या विविध निकृष्ट कामांची व गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी। SSVPS महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व माजी आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन। महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर हरकतींचा अक्षरशः पाऊस, प्रभाग क्रमांक 4 मधून सर्वात जास्त हरकती। आणि आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल खानोलकर निवासी मूकबधीर विद्यालय जुन्नर येथील विद्यार्थ्यांना अन्नदानासह गणवेशाचे वाटप। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।